पाकिस्तानकडून काल रात्री भारतीय लष्करी तळांवरती हल्ल्याच्या प्रयत्नाला भारताचं चोख प्रत्युत्तर. लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराची लाहोर इथली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त. पहलगाम हल्ला ही पाकिस्तानची पहिली तणाव भडकवणारी कृती. भारतानं प्रत्येक वेळी कायम प्रत्युत्तरात दाखलच कारवाई केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री. दहशतवादाविरोधात कधी कुठलीच कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची निष्पक्ष चौकशीची मागणी निरर्थक आणि वेळकाढूपणाची. भारताचं प्रत्युत्तर. भारतानं आपल्या कारवाईत कुठल्याही धार्मिक स्थळाला किंवा विकास प्रकल्पाला लक्ष्य केलं नाही. पाकिस्तानचा नेहमीप्रमाणेच खोटा कांगावा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात 1 जवान शहीद, 16 निष्पाप नागरिकांचा मृत्यू. भारताकडूनही त्याच प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. आगामी नियोजनाबाबत सुमारे 50 मिनिटं चर्चा. सद्यस्थितीत विविध केंद्रीय मंत्रालयांचं नियोजन आणि सज्जतेबाबत पंतप्रधानांनी सर्व सचिवांसह अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत केली चर्चा. पाकिस्ताननं आगळीक केली तर भारत प्रत्युत्तर देईल. सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीनं दिली ग्वाही. ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्व पक्षांना देण्यात आली सविस्तर माहिती. विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कारवाईला संपूर्ण पाठिंबा. किरेन रिजिजू यांची माहिती. उत्तर काशीमध्ये आज सकाळी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन वैमानिकासह 6 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. मृतांमध्ये मुंबई आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांचा समावेश. आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल 50 पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी. यात 19 सुवर्ण, 16 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश.